रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. नाचू कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 52 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाघमोडीवाडी येथील शशिकांत मडके महाराज आहेत. नमस्कार. शेतकरी ते प्रवचनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा हा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं जुनी 10वी झाली, मॅट्रिक. कुठे झाली? गोंदवलेकर महाराजांची शेजारी, नवचैतन्य. 994 मध्ये. बर, मग शाळा झाल्यानंतर 10वी, जुनी 10वी झाल्यानंतर पुढे शेती करायकडे वळला का नोकरी? कसा झाला तो प्रवास? शेतीच करायला लागलो ना नंतर. शेती करायला लागला. हा. तर काय काय पिकं त्यावेळेला घेतली पहिल्यांदा, काय आठवतंय का? ज्वारी, बाजरी, गहू, नंतर पुणे हळूहळू ऊस करू लागलो. आता कुठली पिकं घेतात? आता ज्वारी, बाजरी, गहू, ऊस आहे. ऊस आहे. हो. काय आधुनिक काय पाईपलाईन वगैरे काय? पाईपलाईन स्वतःच करावी लागली मला. मी डोक्यात घेतल्यानंतर जरा विहीर पाडू लागलो. बर, शेतीला जोडधंदा काय? गाय होती ना, गाई म्हशी आहेत. हो. बर महाराज, एक सांगा की तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. हो. तर ती केव्हा घातली आणि कसा तो प्रसंग आहे? कोणी सांगितली म्हणून घातली का मनानं घातली का? नाही, कुणीच सांगितलेलंच नाही. माझ्या मनाला वाटलं हे आता नको आहे, हे सर्व खोटं आहे म्हणून थोडंसं आहार कमी केला कशाचाही असला तरी, आणि मनानं स्वच्छता यावी म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या जाऊ लागलो. नंतर थोडी थोडी गोडी लागली. गोडी लागत नंतर मग 2-1 वर्षानं मला ती माळच संभव वाटू लागली की आपण माळच घालावी. त्याच्यामुळे ती मी माळ महाराजांच्या कृपेनं मला अनुग्रह वाटला, त्याच्यामुळे मी अनुग्रह घेतला. हो. आणि पंढरपूरची माळ केव्हा घातली? मग पंढरपूरची माळ ते महाराजांच्या वेळेसच दिंडीत गेल्यानंतर काही लोक म्हणली माळ पंढरपूरची सुद्धा घालावी लागते, आणि मग तू अनुग्रह घेतला नाहीस, काय करावं लागेल म्हणलं. महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे मी, पण अनुग्रह घेतल्यानंतर पंढरपूरच्या सुद्धा दिशेनं आपण धाव घेतोय, आपण पंढरपूरची सुद्धा माळ घालावी असं त्यांना माझ्या मनाला तीन धक्का दिला. मग त्यांनी ती पंढरपूरची सुद्धा माळ मी घातलेली. बर, म्हणजे किती वर्ष झाले साधारण? साधारण 25-30 वर्ष होऊन गेली त्या माळाला. म्हणजे तुळशीची माळ गळ्यात आहे त्याला 25-30 वर्ष झाली. हा. बरं, जर तुमचं प्रवचन होतं, हो, ते प्रवचन कुठं झालं? ते पंढरपूरमध्ये गाडगे महाराजांच्या मठात जरा थोडंसं संगत आली आणि वातावरण तंग होतं, प्रवचन करावं वाटलं. मग काही लोकांनी विचारलं, प्रवचनकार आहेत, करतायत का प्रवचन? आणि मग ते प्रवचन करायला मला चान्स मिळाला त्या ठिकाणी. म्हणजे पहिलं प्रवचन तुमचं पंढरपूरमध्ये झालं. हा. ओवी कुठली होती त्यावेळी? काय ववी काय, नको नको मना गुंतू माया जाळ, काळ आला जवळी ग्रसावय, काळाची या उडी पडल जेव्हा, सोडीविना कोणी माईबाप, सोडीविना कोणी पाठीची बहीण. ही थोडंसं ही ओवी मी पूर्णपणे घेतली. म्हणजे हा अभंग घेतला. आणि अभंगावर तुम्ही प्रवचन केलं. ज्यावेळेला पहिलं प्रवचन तुमचं लोकांनी ऐकलं, हो, त्यावेळेला लोकांनी काय सांगितलं? की ऐकलेल्या लोकांनी प्रवचन कसं वाटलं? काय तुम्ही जी बोलला, नको नको मना गुंतू माया जाळ, काळ आला जवळ ग्रसावाय, ह्याच्यातून त्या लोकांना जरा बरं वाटलं. आपण बी थोडंसं धक्का द्यावी आणि आपण थोडंसं करावं. विठ्ठलाची भक्ती केल्यानंतर काय होईल हे त्यांना वाटू लागलं. नंतर नको नको मनावर बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांना वाटलं काळ ग्रसावया आलाय, आता जवळ राहिले थोडंसं मरण, आता आपण ताबडतोबच त्या मार्गाला लागावं. ह्यातून त्यांनी सांगितलं की छान सांगितलंस तू. बरं, पहिलं ज्यावेळेला प्रवचन झालं लोकांनी सांगितलं की चांगलं झालेलं. हो. पण एक पहिली गोष्ट म्हटलं का आपल्याला प्रवचन माऊलींच्या व्यासपीठावर बसते म्हटल्यानंतर थोडं भीती येते मनात. हो ना. किंवा असं हो, येते ना. त्यावेळेला कसं, म्हणजे कसं आहे, पहिलं प्रवचन सांगायचं म्हटलं ना, कुठलाही कीर्तनकार असू दे, थोडंसं त्याच्या मनामध्ये गाऊन विषय येतोच, आणि थोडंसं भीतीचा परिणाम बी थोडासा वाढला जातो.
भीती मनात येते. मनात येते. आणि भीतीचं हल्लेशन त्याच्या मनात जरी शिरलं तरी पांडुरंगाची कृपा त्याच्यावर असल्यानंतर थोडंसं ती घाबरत नाही. मागं पुढं उभा राही संभाळीत आणि जेतो जाते ते तू मज सांगावं. अशी त्याला भीती किती जरी झाले तरी तरी ती पांडुरंग आपल्या बरोबर आहे. पाठीशी आहेच आणि ती पाठीशी राहतोच. ज्याच्या मनामध्ये पांडुरंगाचं गीत आहे, पांडुरंगाचं नामस्मरण आहे, रामरायाची कृपा आहे, त्यांना मात्र भीती मुळीच नाही. आणि दररोज ज्यानं नामस्मरण केलं त्याला अजिबात भीती नाहीच, तो आहेच. आता एक सांगा महाराज, पहिलं तिथं प्रवचन झाल्यानंतर आपल्या इतर भागात कुठं कुठं प्रवचन झाले काय? प्रवचन वाघमोडेवाडीमध्ये आमच्या गावामध्ये पंढरपूरचं झाल्यानंतर घेतलं. नंतर बऱ्याच ठिकाणी झाले. पुण्या वडगावमध्ये प्रवचन घेतले गेले, किरकसालमध्ये घेतले गेले. आता मला सांगा महाराज, ज्यावेळेला खरं तर तुम्ही आता पंढरपूरमध्ये सांगितलं असेल, किरकसाल झाला असेल, वडगाव आपल्या ह्या गावात प्रवचन झाले, खुद्द आपल्याच गावात वाघमोडेवाडी ज्यावेळेला प्रवचन झालं आणि पहिलं प्रवचन तुमचं त्या गावात असेल त्यावेळेला खरं तर प्रवचनाला आपलीच लोक असतात. हो ना. अशी घरातली पण माणसं असतात. ह्या वेळेला कसं म्हणजे काय, म्हणजे कसं आहे, आपल्या घरातली लोक कशी मनात भीती आली का? समोरासमोर आपली समाज असल्यानंतर आपल्या मनातली भीती थोडंसं येत बी असते. आणि जो कीर्तनकार आहे जो हुशार असतो त्याला भियायला बी काय गरज नसती, तो भेटतोच, नाही असं नाही. पण आपली माणसं असल्यामुळे थोडंसं होशमध्ये तो कीर्तनकार सांगू शकतो आणि प्रवचन तो सुंदर असं उठवत असतो. माऊली, अजून एक प्रश्न आहे की खरं तर तुम्ही शेतीतली कामं करता, शेतीतलं काम आणि प्रवचन सांगायचं म्हणजे ती पण जबाबदारी आहे, ही जबाबदारी. हो ना. आणि प्रवचन करायचं म्हटलं की अभ्यास लागतो. हो. तुम्ही कसं ती वेळ काढता अभ्यासासाठी? म्हणजे कसं आहे, ज्याला प्रवचन कीर्तन करायचं आहे ना त्यानं अभ्यास ही पूर्णपणे त्यानं केलाच पाहिजे. आणि ज्याला ही पूर्णपणे अभ्यास करून ज्याला ही वटवायचं आहे त्यानं चिंतन सतत केलं पाहिजे. बाहेरचा व्यवसाय त्यानं केलाच नाही पाहिजे असं मला म्हणायचं नाही. तो बाहेरचा व्यवसाय करून सुद्धा त्या कीर्तनात चिंतनात असलाच पाहिजे. त्यानं ज्याला कीर्तन आणि प्रवचन करायचं आहे त्यानं हे अभ्यास सुरूच ठेवला पाहिजे. आणि ज्याला कीर्तन नाद जरा नसेल, जरी खाली ओढला असेल, जरी थोडासा कमी म्हणजे एखाद्याला कीर्तन आता उद्या सांगायचं आहे आणि आता अभ्यास कमी आहे तर थोडासा अभ्यास केल्याशिवाय कीर्तनला बसायची सुद्धा त्याला भीती वाटते. बरोबर आहे. तर असं आहे, ज्याचा अभ्यास असेल तो कधी भिणार नाही. तुम्ही वेळ कसं काढता कामातनं? वेळ म्हणजे माझ्या सुद्धा घरी कोणी साथीला नाही येत आणि आम्ही नवरा बायको दोघं आहे. ह्यातून शेती बघून, काही जनावर बघून मला सुद्धा स्वतःला शेती आणि जनावर बघावंच लागतात. मी करत नाही असं म्हणून आम्हाला चालतच नाही. दोन्हीही हँडल करून एखाद्या समजा आपल्याला प्रवचनाला या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला बोलवलंय असं करून जाता येतं. अरे म्हणून वाजवायचं आहे, तुम्ही महाराज येता का, नाही म्हणता येत नाही, जावंच लागतं. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे हँडल प्रवचनाला पण जावं लागतं, हार्मोनियम वाजवायला लागतं आणि शेतीची कामं करावं लागतं, सगळ्या वेळ तुम्हाला घालावं लागतो. माऊली, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की आता तुम्ही प्रवचन सांगत आहात पण आता अशी ओढ निर्माण झाली की आता आपण कीर्तन सांगावं किंवा कसं भविष्यात तुम्ही? अगदी बरोबर, छान असा तुम्ही सुंदर असं पेढा कसा खाऊ असं तुम्ही उत्तर दिलं. बरोबर आहे, प्रश्न छान विचारला. काय गुळ कसाही खाल्ला तरी ती गोडच लागतो म्हणताना मला ती इकडं कामावर गेलं इकडं गेलं तरी ती नादच होता एक. आणि तिकडं जर कुठं जर समजा पकवाज वाजत असेल, हरी म्हणून वाजत असेल तर आमच्या अंगातून अगदी मंग्या निघतात. कायला आपल्याला तिथं जायला पाहिजे, आपण गेलंच पाहिजे आणि गेल्यानंतर बरं होईल असं मनाला ती वाटत असतं. आणि म्हणून ती राहिलेल्या जागेवर काम आम्ही सोडून देतो आणि त्या ठिकाणी हजर होतो. आणि कीर्तन आता भविष्यात सांगणार का तुम्ही? सांगू शकतो ना, कीर्तन का सांगत नाही, कीर्तनकारच आहे आम्ही. म्हणजे प्रवचनानंतर प्रवचन महाराज, खरं तर आता बऱ्याच वेळेला प्रश्न मी महाराजांना विचारत असतो तुमच्या दृष्टीनं, म्हणजे अजून तुम्ही कीर्तन सांगितलेलं नाही, प्रवचन सांगता तुम्ही. हो. आता कीर्तन अवघड का प्रवचन अवघड, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, अभंग ज्याला पाठ आहे त्याला दोन्ही सारखंच, काही अवघड नाही. कीर्तन म्हणजे
गमतीचं, त्यात गंमत हिंमत आहे, पण म्हणजे खरं थोडा ना आधार गावतो, थोडा आधार. आधार गावतो. आणि प्रवचन ही खरं रामायण धरून नामस्मरणाचा अध्याय लोकांना तत्पर्यंत पोहोचवावा ही प्रवचनाचा आहार आहे. आणि कीर्तनाचा आहार असा आहे, तो आहार उभं राहून गंमत करावी, लोकांना समोर हसवावं, ही कीर्तनाचा भाग आहे. आणि त्यातून उल्लेख नामस्मरणाचा टोचन देवाच लागतो. लोकांना उगं काहीतरी हसवून उगं आपलं काहीतरी ते थोडं करून हलकं ठेवल्यामुळे हो. थोडेसे लोक फ्रेश होतात फ्रेश होतात. आणि मग जे नियमित आहेत त्याच्यामुळे मला ते सांगायचं आहे हा. त्याच्यामुळे हे आहे. हो आणि कुठले असले तरी म्हणजे कीर्तन पण तसं सोपं आहे आणि थोडं प्रवचन हो अवघड आहे. दोन्ही बी काय अडचण नाही. अडचण आहे म्हणजे अभ्यास करणाऱ्याला दोन्ही पण बस. आणि अवघड अभ्यास नाही. अभ्यास करणाराने अभ्यास करावा. आणि कीर्तन करणाराने बी 24 तास म्हणलं तरी अभ्यास केलेला काही वाया जात नाही. म्हणजे अभ्यास हा महत्वाचा मेन फक्त अभ्यासच महत्वाचा आहे, बाकी यात काहीच नाही. आणि अभ्यास- पाठांतर महत्वाचं आहे. हा बस. आणि हे दोन्ही गोष्टी असतील तर तुम्हाला काही ते अडचण नाही. काहीच अडचण नाही. धन्यवाद माऊली. खरं तर नाचू कीर्तनाच्या रंगी भाग 52 मध्ये महाराजांनी खरं तर आपल्या मानदेश भूषणशी बोलताना विविध प्रश्नाला खरं उत्तर दिलेले आहेत. एकच गोष्ट महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे की अभ्यास असेल तर कीर्तन असो तर प्रवचन असो कुठलेही अवघड नाही. अजून एक अधोरेखित खरं तर महाराजांनी सांगितलेलं आहे की कामं कुठलीही असू द्या, खरं तर अभ्यास हा महत्वाचा आहे आणि अभ्यासाला वेळ दिलाच पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला खरं तर पकवायचं वाद्य अंकाला येतं त्याला आपल्याला स्वतःची ओढ तिकडं खरं तर आपोआप ओढते. महाराज तुम्ही मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण.